जिज्ञासा तुम्हाला बळ देते काय 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 करायचं, पुढे पुढे अधिक 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 कसं शोधायचं. आमच्या पोरांना प्रश्न पडू द्या, त्याची उत्तरं द्या, त्यातूनच उद्याचं जग घडणार आहे, जग बदलणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. प्रश्न पडायला हवे. आमची अलीकडची अडचण आहे तिची आहे, आणि या प्रश्नातनच त्याच्यात काय आहे ते आम्हाला कळतं. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणांची कल चाचणी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र ठरवलं जातं. दुर्दैवानं आमच्याकडे तो प्रकारच अस्तित्वात नाही. ज्याला डान्सची आवड आहे त्याला मी गणिताचे प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे त्याला मी इतिहासाचा अभ्यास करायला बसवतो. ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी तू गोलंदाज झाला पाहिजे उत्तम म्हणून सांगतो. आमच्यात असणाऱ्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच नाही का? काय आहे ते शोधा ना. काय आहे त्याच्यात? पहिल्यांदा हे शोधलं, शिक्षण त्याला म्हणतात. काय आहे ते शोधा. दुर्दैवानं आमच्याकडे हे घडत नाही. म्हणून 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं स्वर्ण पदक मिळतं आणि अवघी 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला मात्र 100 स्वर्ण पदक कमावता येतात. याचं कारण ते मुलांच्या गुणांचा शोध घेतात आणि त्याला त्याचाच विकास करायला लावतात.